हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.7 बर्थडे पार्टी. बर्थडे पार्टी म्हणजेच काय? वाढदिवसाची मेजवानी. वाढदिवसाची मेजवानी. सुंदर असं चित्र देण्यात आलेलं आहे पहा. चला तर त्या चित्रात काय काय सांगण्यात आलेलं आहे, काय काय दाखवण्यात आलेलं आहे, त्या सगळ्यांचे इथे आपण निरीक्षण करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. लुक, लिसन अँड शो. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका, अँड शो म्हणजेच काय? दाखवा असं म्हणलेलं आहे. पहिला चला तर आपण पिक्चर पाहून घेऊया. पिक्चर मध्ये काय काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. आपल्याला या पिक्चर मध्ये येथे बर्थडे पार्टी सेलिब्रेट करत असलेलं इथं दिसून येत आहे. तर बर्थडे पार्टी करत आहे हे आपल्याला या चित्रावरून समजून येत आहे. तर या सुरुवातीला इथे आपण चित्र नीट पाहून घेऊया. तर इथे आपण बर्थडे साठी सगळ्यांच्या डोक्यात बर्थडे कॅप घातलेले दिसून येत आहेत पहा. वाढदिवसाच्या दिवशी लहान मुलं काय करतात? बर्थडे कॅप घालून घेतात, हे सुद्धा इथे दिसून येत आहे. तर बलून्स लावण्यात आलेले आहेत आजूबाजूला. बलून्स आणि डेकोरेशन करून बर्थडे पार्टीचा जो सजावट करण्यात आलेला आहे येथे आपल्याला दिसून येत आहे. तसेच ग्रीटिंग कार्ड्स आहेत, वेगवेगळे भेटवस्तू गिफ्ट सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहेत. केक आहे, केकवर कॅन्डल लावण्यात आलेला आहे. तर कॅमेरा सुद्धा आहे. एक लहान मुलगा जो आहे, चाइल्ड जो आहे, तो काय करतो आहे? फोटोशूट करतो आहे. तर कॅमेरा सुद्धा इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. आणि येथे बर्थडे गर्ल जी आहे तिच्या डोक्यावर काय आहे? क्राऊन आहे. क्राऊन म्हणजेच काय? मुकुट घालण्यात आलेला आहे. जिचा बर्थडे आहे तिथे हिचं बर्थडे सेलिब्रेट केलं जात आहे. तसेच काही जणांनी मास्क सुद्धा घातलेले आहेत पहा. मास्क म्हणजेच काय? मुखवटा इथे घालण्यात आलेला आहे. बाजूला सुंदर असं फ्लावर पॉट देण्यात आलेलं आहे. तर इथे टेबलावर आपल्याला काय दिसून येत आहेत? स्नॅक्स दिसून येत आहेत. स्नॅक्स सोबत आपल्याला आईस्क्रीम सुद्धा इथे दिसून येत आहे. तर सगळेजण मिळून काय करत आहेत? टाळ्या वाजवत आहेत. काय करत आहेत? टाळ्या वाजवत आहेत. चला तर इथे या चित्राचं आपण थोडंसं वर्णन करून घेऊया. जी बर्थडे गर्ल आहे ती काय आहे? केक कापण्यासाठी, केक कटिंग साठी ती काय आहे? रेडी आहेत. सगळे जे चिल्ड्रन्स आहेत ते काय करत आहेत? क्लॅप करत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. काही जण फोटो काढत आहेत. तर टेबलावर आपल्याला गिफ्ट दिसून आहेत. टेबलाच्या बाजूला येथे आपल्याला गिफ्ट दिसून येत आहे. तर टेबलावर आपल्याला स्नॅक्स, आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी येथे दिसून येत आहे. आणि सर्वत्र काय लावण्यात आलेले आहेत? फुगे लावण्यात आलेलं आहे. तर इंग्लिशमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन कसं करता येईल पहा. द गर्ल इज कटिंग द केक, चिल्ड्रन्स आर क्लॅपिंग, समवन इज टेकिंग फोटो विथ द कॅमेरा, and there are many gifts near the table. There are colorful balloons and decoration. तर अशा प्रकारे इथे आपण एक्सप्लेनेशन करू शकतो. खाली काही आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर ते पिक्चर्स काय करायचे आहेत आपल्याला? या पिक्चर मध्ये वरच्या दिलेल्या मोठ्या चित्रात ते ऑब्जेक्ट किंवा ती वस्तू कोठे कोठे आहे हे आपण इथे पाहून घेणार आहोत. तर बलून्स देण्यात आलेले आहेत पहा. बलून्स या चित्रामध्ये डेकोरेशन साठी यूज करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर टॉयज आहे. जिचं बर्थडे आहे तिच्यासाठी भरपूर येथे टॉयज आलेले आहेत. तसेच गिफ्ट सुद्धा आलेले आहेत. मास्क लावून घेण्यात आलेले आहेत पहा. चेहऱ्यावर आपल्याला मास्क दिसून येत आहेत. ग्रीटिंग कार्ड्स आहेत. टेबलावर पहा तुम्ही ग्रीटिंग कार्ड्स इथे दिसून येत आहेत. बर्थडे कॅप आहे जे लहान मुलांनी घातलेले आहेत पहा. येथे आपल्याला बर्थडे कॅप दिसून येत आहेत. कॅमेरा सुद्धा लहान मुलगा काय करतो आहे? फोटोशूट करतो आहे. टॉफीज आहेत टेबलावरच दिसून येत आहेत पहा. केकच्या बाजूला टॉफीज तिथे देण्यात आलेला आहे. फ्लावर्स आहेत. फ्लॉवर पॉट्स मध्ये सुंदर असे फ्लावर्स इथे देण्यात आलेले आहेत. स्नॅक्स ठेवण्यात आलेला आहे. टेबलावर पाहून घ्या तुम्ही. येथे स्नॅक्स ठेवण्यात आलेलं आहे. कॅन्डल आहे केकवर जो विझवण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि क्राऊन सुद्धा आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. आज द चिल्ड्रन टू शो डिफरंट थिंग्स इन द पिक्चर. हे ऑब्जेक्ट सोडून अजून कुठले दुसरे ऑब्जेक्ट पिक्चर्स मध्ये देण्यात आलेले आहेत का ते थिंग्स इथे मुलांना दाखवा असं म्हटलेलं आहे. बी ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. लिसन अँड स्पीक. लिसन अँड स्पीक. चला तर
दोन चाइल्ड मध्ये काय होत आहे तर कन्व्हर्सेशन होत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. बोलत असताना आपण कसं बोलावं, एकमेकांशी कसं वागावं, सुरुवात कशी करावी, या गोष्टी या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला समजावून सांगण्यात आलेलं आहे. पहा तर काय झालेलं आहे पहा, जो चाइल्ड आहे तो काय म्हणतोय पहा, त्या चाइल्डचं नाव आहे संजू, त्या लहान मुलाचं नाव आहे संजू. तो संजू काय म्हणतोय पहा, त्या लहान मुलीला ज्याचं नाव आहे अंजू. संजू काय म्हणतोय पहा, नमस्ते अंजू, म्हणजे तो नम्रपणे तिच्याशी बोलतोय. कधीही आपण दुसऱ्यांशी जेव्हाही बोलत असतो तेव्हा आपण कसं वागायला पाहिजे, नम्रपणे वागायला पाहिजे. तर संजू काय म्हणतोय पहा, नमस्ते अंजू. तर इथे अंजू सुद्धा काय म्हणते, त्याला वाकून नमस्कार करून काय म्हणते, नमस्ते संजू. समोरचा जरी आपल्यासोबत बोलत असेल नम्रपणे तर आपण सुद्धा त्यांच्यासोबत कधीही नम्रपणेच वागायला पाहिजे. तर संजू काय विचारतोय पहा, हाऊ आर यू. तर हाऊ आर यू म्हणजेच काय, तू कशी आहेस असं विचारतोय. तर अंजू काय म्हणते, आय एम फाईन. तर मी काय आहे, बरी आहे, अशी ती बोलते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर संजू पुन्हा प्रश्न करतोय अंजूला, व्हॉट आर यू डुईंग. तर तू काय करत आहेस असा प्रश्न त्या अंजूला विचारतोय. तर अंजू सुद्धा काय म्हणते पहा, आय एम डुईंग नथिंग. मी काहीच करत नाहीये, म्हणजे मी निवांत आहे. तर पुन्हा क्वेश्चन करतोय पहा अंजूला, कॅन यू प्ले विथ मी. तर तू माझ्यासोबत खेळू शकतेस का. तिला रिक्वेस्ट करतोय. संजू काय करतोय, तिला रिक्वेस्ट करतोय, कॅन यू प्ले विथ मी, तू माझ्यासोबत खेळू शकतेस का. तर अंजू काय म्हणते पहा, यस आय कॅन प्ले विथ यू. हो मी तुझ्यासोबत खेळू शकते. तर इथे रिक्वेस्ट केल्यानंतर ना अंजूनं सुद्धा काय म्हणलेलं आहे, हो म्हणलेलं आहे, मी तुझ्यासोबत काय खेळायला येईल असं ती संजूला म्हणते. तर काय म्हणतोय पहा संजू, लेट्स प्ले देन. लेट्स प्ले देन. चल तर आपण खेळायला जाऊ. तर अंजू सुद्धा काय म्हणते, कम ऑन, चल तर आपण जाऊया खेळायला. अशा प्रकारे अंजू आणि संजू मध्ये इथे काय झालेलं आहे, कन्व्हर्सेशन झालेलं आहे, संवाद झालेला आहे. दोघांनीही एकमेकांसोबत कसं वागलेलं आहे, नम्रपणे बोललेलं आहे, नम्रपणे वागलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांमध्ये जेव्हा कधीही संवाद होत असतो तर त्यांच्यात सुद्धा नम्रपणा येथे असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.7 बर्थडे पार्टी हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.